आज आपण मेन्सुरेशन बघणार आहोत, म्हणजे महत्व मापन आपण काय करणार आहोत बघणार आहोत. तर त्याच्यातला पहिला भाग मी काय घेतो माहिती आहे, एरिया ऑफ सेक्टर घेऊया आपण आणि लेंथ ऑफ एन आर्क घेऊया. आज आपण ते कम्प्लीट करूया. तर पहिल्यांदा आपण काय करूया, तुम्हाला जर सेक्टर म्हणजे काय माहित नसेल तर ते आपण काय पहिल्यांदा बघूया. तर मी समजा एक सर्कल काढलेलं आहे असं, हे आपलं सेंटर आहे आणि समजा मी दोन अशा काय काढल्या, दोन रेडियस किंवा रॅडी म्हणतो, दोन रॅडी झाल्या किंवा हे एक रेडियस झालं, हे एक रेडियस, म्हणजे आपण काय काढलं समजा त्रिज्या काढल्या, दोन त्रिज्या काढल्या. तर इथे आपल्याला एखादा अँगल बनतो, त्याला मी समजा थीटा नाव. तर याच्यामुळे काय होतं सांगा, वर्तुळाचे दोन भागामध्ये विभागला केला जातो आणि त्या प्रत्येक भागाला आपण सेक्टर म्हणणार आहे किंवा वर्तुळ पाकळी म्हणतो. हा एक सेक्टर झाला आणि हा एक सेक्टर झाला. जो छोटा सेक्टर असतो त्याला आपण मायनर सेक्टर म्हणतो, लघु वर्तुळ पाकळी म्हणतो. आणि जो दुसरा सेक्टर आहे जो मेजर असणार आहे, मेजर सेक्टर असं काय म्हणतो त्याला म्हणतो. की हा अँगल झाला. म्हणजे सेक्टर आपला कशाच्या सहाय्याने बनतो बघा, दोन रेडियस असतात आणि आर्कचा भाग हे मिळून आपलं काय म्हणतो समजा सेक्टर बनतो. हे तुम्हाला समजलं असेल. तसंच लेंथ ऑफ आर्क म्हणजे का, तर इथून इथपर्यंत ही काय झाली त्याची आर्कची लेंथ झाली, किंवा इथून इथपर्यंत ह्या आर्कची काय झाली लेंथ झाली. हे तुम्हाला दोन्ही समजलं असेल. ऍक्च्युली हे झालेलं आहे बघा, तरी पण मी काय करतो रिपीट करतो, तर तुम्हाला सेक्टर म्हणजे काय ते समजतं. आता आपल्याला काय बघायचंय, तर एरिया ऑफ सेक्टर बघायचे आहे. तर एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी आपण काय करणार, तर आपण एकदम सिंपल मध्ये समजून घेऊया. एरिया काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की सर्कलची एरिया काय असते, पाय स्क्वेअर असते. काय असते, पाय आर स्क्वेअर असते. जर आपण समजा असं कन्सिडर, म्हणजे काय मी असं लिहितो की ते 1 इंटू पाय आर स्क्वेअर म्हणजे काय झालं, पाय आर स्क्वेअर झालं. आता हा 1 मी काय करू शकतो बघा, तर मी असं लिहू शकतो का बघा, 360/360. कारण हे संपूर्ण इथून स्टार्ट होऊन मी जर परत इथे आलो तर किती अँगल होतो सांगा, 360 अँगल होतो. म्हणजे संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे मला 360 अँगल मध्ये काय करावं लागेल, रोटेट करावं लागेल असं. म्हणून मी काय लिहिलं बघा, 360 एकूण 360, त्याचा आन्सर 1 येतो. त्यामुळे मी इथे काय लिहिलं सांगा, 1 लिहिलं. आता समजा मी काय करतो बघा, तर आता आपण काय करूया, हे आपलं सेमी सर्कल आहे, अर्धवर्तुळ आहे, त्याची एरिया काय असणार सांगा, तर ह्याचा हाफ असणार. म्हणजे किती असणार सांगा, पाय आर स्क्वेअरचा हाफ, पाय आरचा वर्गाचा हाफ. म्हणजे मी हे काय करू शकतो, हे असं लिहू शकतो का बघा, 180/360. याचा आन्सर काय का हाफ आहे. म्हणजे मी असं पण लिहू शकतो 180/360 म्हणजे काय असणार सांगा, हाफ असणार. म्हणजे हे आपण असं आपण लक्षात ठेवूया, मी त्याच्याकडे परत येणार आहे बघा. तर आता आपण काय करूया, आता तिसरं घेऊया. त्याचं काय करणार सांगा, आपण 4 भाग पाडलेले आहेत. म्हणजे आपण काय करणार आहे, पाय आर स्क्वेअरचा /4 करणार आहे. पण 4 मला कसा मिळू शकतो, 1/4 मला कसं मिळू शकतो, 90/60 360 म्हणजे काय मिळू शकतो, 1/4 मिळू शकतो. हे लक्षात ठेवा. आणि चौथ्या भागामध्ये मी काय केलं बघा, वर्तुळाचे 6 भाग पाडलेले आहेत, त्याच्यातला एक भाग घेतलेला आहे. मग त्याची एरिया मला किती पडणार सांगा, पाय आर स्क्वेअरचा /6 पडणार. लक्षात आहे. आता हे तुम्ही सगळं कसं लिहू शकतो बघा, तर हे लिहिण्याआधी मी काय करतो, मी असं लिहू शकतो बघा, एरिया ऑफ सर्कल मला काढायचं आहे. म्हणजे एरिया ऑफ सर्कल नाही, एरिया ऑफ सेक्टर काढायचं असेल तर मी काय करणार, इथे हा अँगल किती आहे तो आपला व्हेरिएबल आहे. मग मी त्याला काय म्हणतो, तर थीटा म्हणतो, θ/360. θ/360. आता इथे थीटा किती आहे सांगा, संपूर्ण वर्तुळ लागतो. मग इथे थीटा काय येणार सांगा, 360/360 म्हणजे काय झालं सांगा, पाय आर स्क्वेअर. इथे काय लागतं, हाफ लागतं. इथे थीटा आपला किती येणार सांगा, 180 येणार /360. म्हणजेच आपलं काय झालं सांगा, ह्याचा हाफ मिळतं. म्हणजेच आपलं काय झालं सांगा, पाय आर स्क्वेअर /2. कारण ह्याचा आपल्याला काय मिळणार सांगा, हाफ मिळतो. म्हणून आपण काय करतो, पाय आर स्क्वेअर / काय करतो, 2 करतो. इथे आपल्याला 1/4 मिळतं. 1/4 आपल्याला कसं मिळू शकतं, 90/360. त्यामुळे लिहिताना आपण काय लिहिलं इथे सांगा, ऍक्च्युली थीटा म्हणजे आपला 90 इथे आहे, त्यामुळे 90/360 लिहिलं म्हणजे 1/4 आणि त्याचा पाय आर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला काय मिळतं, पाय आर स्क्वेअर /4. तसं तिथे आपल्याला काय मिळते सांगा,
थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर, म्हणजे त्याला पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 6. म्हणजे थीटा तुम्हाला माहित नसेल, म्हणजे थीटा दिलेला असेल, माहित नसेल म्हणण्यापेक्षा थीटा दिलेला असेल तर आपण जनरल फॉर्म काय लिहू शकतो, एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी जनरल फॉर्म्युला आपण लिहू शकतो. काय लिहिणार आहे, थीटा अपॉन 360 इंटू एरिया ऑफ सर्कल. हे आपलं कशा आलं सांगा, एरिया ऑफ आर. आपला पण हा आपण असा पण लिहू शकू, एरिया ऑफ आर किंवा वर्तुळपातळीचे क्षेत्रफळ. हे आपण या साईडला घेतलं तर काय आलं सांगा, पाय आर स्क्वेअर, म्हणजे एरिया ऑफ सर्कल किंवा वर्तुळाचे क्षेत्रफळ इक्वल टू थीटा अपॉन 360. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लिहू शकतो. म्हणजे हे आपलं काय झालं सांगा, रिलेशन एरिया ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सर्कल मध्ये रिलेशन काय, तर इक्वल टू थीटा आपण काय करायचं 360. तुम्हाला थीटा दिलेला असेल आणि समजा एरिया ऑफ आर्क दिलेला असेल तर एरिया ऑफ सर्कल काढू शकता, किंवा एरिया ऑफ सर्कल दिलेले आहे आणि थीटा दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता सांगा, एरिया ऑफ आर्क इझिली काढू शकता. तर आपल्याला आणि काय बघायचं याच्यामध्ये, तर दुसरा पण आपण इथे क्लिअर करूया. तर एक आपण काय बघितलं सांगा, इथे मी लिहून ठेवतो पाहिजे तर आपण एक काय बघितलं सांगा, एरिया ऑफ आर डिवायडेड बाय एरिया ऑफ सर्कल इक्वल टू आपण काय बघितलं, थीटा अपॉन 360 बघितलं. तर आता आपण दुसरा फॉर्म्युला काय बघणार आहे, लेंथ ऑफ आर्क कसं काढू शकतो ते आपण बघणार. आता मी तुम्हाला सांगितलं की लेंथ ऑफ आर्क म्हणजे काय, मी इथे बघा लेंथ म्हणजे कशाने दाखवलं, रेड ने दाखवलं. ही आपली आर्कची लेंथ झाली. संपूर्ण स्क्वेअर असते हे असेल, सर्कल असेल तर त्याला आपण सर्कमफेरन्स म्हणतो. सर्कमफेरन्स आपण कसं काढतो सांगा, 2 पाय आर काढतो. ही आपली काय झाली, 2 पाय आर म्हणजे काय सांगा, सर्कमफेरन्स झालं, किंवा त्याला पेरिमीटर आपण म्हणूया, म्हणजे वर्तुळाचा परिघ म्हणूया. आता इथे जर बघितलं तर मी काय करतो बघा, आपण जनरल नंतर फॉर्म्युला घेऊया. इथे आपल्याला हाफ पाहिजे असेल तर मी काय करणार, 2 पाय आर डिवायडेड बाय 2. हे कशाचं मिळतं, म्हणजे मी काय करतो इथे सेपरेट लिहितोय 1/2 सेपरेट, म्हणजे त्याचा काय करतो आपण हाफ करतो. इथे आपण काय करतो, हे बघा एवढ्याचं काढायचं आहे, आर्कचं काढायचं आहे, तर संपूर्ण आर्कच्या 1/4 आहे, म्हणून मी इथे काय लिहितो 1/4 इंटू 2 पाय आर. आणि इथे काय लिहितो मी, 6 भाग पडलेले आहेत, म्हणजे संपूर्ण आर्कचे आपल्याला जर एवढाच भाग पाहिजे असेल तर संपूर्ण आर्कला आपण काय करावं लागेल, लेंथ ऑफ आर्कला डिवायडेड बाय 6 करा, म्हणजे संपूर्ण वर्तुळ कंसाची लांबी डिवायडेड बाय आपल्याला 6 करावं लागेल. मग मी काय करतो इथे 1/6 इंटू 2 पाय आर. आता हे मी कसं लिहू शकतो बघा, मला थीटा मध्ये पाहिजे तर संपूर्ण सर्कल म्हणजे 360 डिग्री झाली. मग मी काय करणार आहे, आपण किती संपूर्ण सर्कलचं पाहिजे, 360 डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर. हे 360 दिले म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळालं बघा. आता इथे काय करतो, थीटा म्हणजे आपला 180 आहे, त्यामुळे 180 डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर. हे 180 2 झाले, म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा, हे मिळालं 1/2 2 पाय आर. तर इथे जर आपण 4 भाग केलेले आहेत, त्यामुळे मी काय करणार आहे 90 प्रत्येक भागाचा असणार. थीटा इक्वल टू 360 90 आहे ना, इंटू 2 पाय आर. 9 4 जा, म्हणजे जेव्हा अँगल 90 असतो इथे तेव्हा आपल्याला 1/4 करावं लागेल, आणि लास्टला आपल्याला काय करावं लागेल, 60 अँगल आहे डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर. 66 जा, म्हणजे आपल्याला काय मिळणार 16 2 पाय आर. हे आपण काय करू शकतो, जनरल फॉर्म्युला काय लिहू शकतो बघा, इथे जनरल फॉर्म्युला आपला काय येणार समजा, एरिया ऑफ, हे सॉरी इथे मी मगाशी हे लिहायला पाहिजे होतं, एरिया ऑफ आपलं काय होतं सांगा, सर्कल नाही, आर्क नव्हता, आपण मगाशी काय काढलेलं, सेक्टर काढलेलं, सेक्टर. आता आपण सेम आपण काय करणार आहे, लेंथ ऑफ आर्क म्हणणार आहे, लेंथ ऑफ आर्क, कारण ही लेंथ आहे लक्षात आहे, डिवायडेड बाय सर्कमफेरन्स, याला आपण काय म्हणतो सर्कमफेरन्स म्हणतो, सर्कमफेरन्स इक्वल टू आपण जनरल फॉर्म्युला काय करणार, थीटा अपॉन 360. म्हणजे मगाशी आपण काय बघत होतो, एरिया ऑफ सेक्टर बघत होतो, एरिया ऑफ सेक्टर डिवायडेड बाय एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा अपॉन 360. तसंच
आपल्याला काय मिळतं, लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय सर्कमफेरन्स इक्वल टू थीटा अपॉन 360 म्हणतो. हा आपला दुसरा फॉर्म्युला झाला. तर आपण आता काय करूया, तर एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क मध्ये रिलेशन काय आहे का बघूया. तर एरिया सेक्टर आपण कसं लिहितो बघा, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू, हे एरिया ऑफ सर्कल मी त्या साईडला लिहितो, म्हणजे काय झालं सांगा, थीटा अपॉन 360 इंटू एरिया ऑफ सर्कल झालं, एरिया ऑफ सर्कल झालं. आणि आपल्याला एरिया लेंथ ऑफ आर्क काय मिळते सांगा, लेंथ ऑफ आर्क इक्वल टू, हे सर्कमफेरन्स मी त्या साईडला घेतलं तर काय आलं, थीटा अपॉन 360 इंटू सर्कमफेरन्स मी डायरेक्टली इथे लिहितो बघा 2 पाय आर. एरिया पण आपण डायरेक्टली इथे लिहूया, एरिया ऑफ सर्कल काय असते सांगा, पाय आर स्क्वेअर. आता मी काय करतो बघा, एरिया ऑफ आपल्याला काय पाहिजे, दोघांमध्ये रिलेशन काय ते पाहिजे. मग आपण काय करूया सांगा, मी हे जे आहे थीटा अपॉन 360 आपल्याला पाहिजे बघा, दोघांचं थीटा ऑफ 360 काय आहे, याचं थीटा ऑफ 360 एका बाजूला काढतो मी, म्हणजे काय झालं सांगा, आपल्याला लेंथ ऑफ आर्क साठी आपण काय करतो, मी यल देतो, मग परत मला लिहायची गरज नाही, आणि 2 पाय आर घेतो, या बाजूला घेतलं इक्वल टू थीटा अपॉन 360. म्हणजे मला काय मिळालं सांगा, थीटा अपॉन 360 ची व्हॅल्यू एल अपॉन 2 पाय आर मिळाली. हे समजा इक्वेशन 1 झालं आणि हे इक्वेशन आपलं 2 झालं. तर ही व्हॅल्यू मी इथेही करतो, थीटा अपॉन 360 ची व्हॅल्यू काय करतो मी इथे सबस्टिट्यूट करतो. त्यामुळे मला काय मिळणार सांगा, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू काय मिळणार सांगा, थीटा ऑफ 360, थीटा अपॉन 360 म्हणजे काय झालं आपलं एल अपॉन 2 पाय आर झालं इंटू पाय आर स्क्वेअर. आपण काय केलं बघा, 2 पाय आर आणि इथे काय घेतलं, एल अपॉन 2 पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर. आता ह्याच्यातलं बघा पाय जात आहे, एक आर आपलं गेलं, म्हणजेच आपलं काय मिळालं बघा, एल इंटू आर डिवायडेड बाय 2. हे आपलं काय झालं सांगा, इक्वेशन म्हणजे रिलेशन काय झालं, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू आपल्याला काय मिळू शकतो सांगा, एल इंटू आर डिवायडेड बाय 2. हे आपलं एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क मधलं काय झालं रिलेशन झालं. हे फॉर्म्युला 3 तुम्ही लक्षात ठेवायचे बघा, एरिया ऑफ सेक्टर कसा करायचा, एरिया ऑफ आर्क कशी काढायची, आणि रिलेशन बिटवीन एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क. आता आपण 3 उदाहरणं याच्यावर बघूया. पहिल्यांदा काय सांगितलं, फाइंड एरिया ऑफ सेक्टर, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर सेक्टरचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे वर्तुळ पातळीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपण काय बघितलेलं बघा, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू काय बघितलं, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर बघितलेला. तर मी काय करतो, व्हॅल्यू करतो फक्त, अँगल किती दिला, 54 दिला, डिवायडेड बाय 360 दिला, आणि पाय आर स्क्वेअर, पाय आपण समजा 3.14 करूया इंटू आर स्क्वेअर म्हणजे आपला 10 इंटू 10. पुस्तकामध्ये त्यांनी 3.14 दिला आहे. ओके, तर मी काय करतो ना, 9 6 जा 9 4 जा 0 हे झालं, इज इक्वल टू समजा हा 0 इथे गेला, 3 2 जा 2 2 जा 2 1 जा 2 2 5 जा, आणि किती आला 3.14 इंटू 50. तर आपण काय करतो, याचं मल्टिप्लिकेशन करतो, 47 2 पॉईंट आहे, त्यामुळे इथे तर आपल्याला एरिया काय मिळणार आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. हे सगळं सेंटीमीटरमध्ये दिलं त्यांनी, हे काय दिलं सेंटीमीटर दिलं, त्यामुळे आन्सर काय मिळणार आपलं 47.10. मी फक्त काय केलं बघा, आपला जो फॉर्म्युला आपण काढला त्याच्यामध्ये फक्त काय केलं, त्यांनी दिलेले व्हॅल्यू काय केले त्याच्यात सबस्टिट्यूट केला, आपल्याला काय मिळालं रिझल्ट मिळाला. आता आपण दुसरा एक बघूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड एरिया ऑफ सेक्टर सांगितलेलं आहे. ओके, फाईन आपल्याला काय सांगितलं आहे, एरिया ऑफ सेक्टर काय सांगितलेलं आहे, आणि त्या काय काय दिलं आहे आपल्याला बघा, लेंथ ऑफ आर्क दिलेले आहे आणि रेडियस दिलेलं आहे. तर आपण रिलेशन बघितलेलं बघा, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू एल इंटू आर डिवायडेड बाय 2 बघितलेलं आपण.
फक्त इथे व्हॅल्यू किती घालतो का, एल आपल्याला किती दिलं 2.2 दिलं आणि रेडियस काय आपलं 3.5 झालं डिवायडेड बाय 2 करतो. म्हणजे काय झालं बघा 2 2 झालं 11 2 1.1 इंटू 3.5 म्हणजेच आपल्याला काय मिळतं 3 म्हणजे 8 आणि 5 1 आणि 2 म्हणजे काय म्हणणार 3 8 1 हे आपलं काय मिळणार त्याची एरिया ऑफ सेक्टर आपल्याला मिळणार आहे. फाईन एरिया ऑफ सेक्टर आपल्याला सांगितलं आपण काय करू शकतो फाईन एरिया स्क्वेअर सेंटीमीटर आपण काय करू शकतो अशा प्रकारे काढू शकतो. म्हणजे मी काय केलं लक्षात आलं फक्त एरिया ऑफ सेक्टर आपल्याला माहीत असला पाहिजे एल इंटू आर डिवायडेड बाय 2. एल म्हणजे काय लेंथ ऑफ आर्क दिलेली आहे, आर म्हणजे माहिती आहे तुम्हाला रेडियस किंवा त्याला त्रिज्या म्हणतो आणि डिवायडेड बाय 2 फक्त व्हॅल्यू घातल्या आपला आन्सर काय झालेलं आहे तिथे आलेलं आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलंय समजा आपल्याला काय करायचं सांगितलं आहे लेंथ ऑफ आर्क काढायला सांगितलेलं आहे. तर इथे लक्षात घ्या हा अँगल आपल्याला दिलेला आहे, हा 60 अँगल दिलेला आहे आणि एकाची रेडियस ही आपली रेडियस होणार आहे. एका असं जर आपण सर्कल काढला तर हे आपलं संपूर्ण सर्कल होणार आहे, दुसरं सर्कल आपलं असं येणार आहे बघा. त्यामुळे त्याची पण रेडियस आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढण्यासाठी काय करतो आपण लेंथ ऑफ आर्क इक्वल टू आपण काय बघितलं थीटा अपॉन 360 इंटू आपल्याला लेंथ ऑफ म्हणजे 2 पाय आर हे बघितलेलं आपण बघा. तर आपल्याला फक्त त्याची व्हॅल्यू समजू पहिल्यांदा आपण हे कन्सिडर करूया. थीटा आपला किती आहे 60 दोघांचं सेम असणार आहे अपॉन 360 इंटू 2 इंटू पाय समजा आपण घेतलं पाय किती पाय आपण 3.14 घेऊया काही आपण बघूया 2 मिनिट आपल्याला हे किती दिलं 7 दिलं मग आपल्याला 22/7 घेतलं तर बरं पडेल कारण 7 7 तिथे काय होऊ शकेल कॅन्सल होईल. 3.14 घेण्यापेक्षा मी काय घेतो इथे पायची व्हॅल्यू 22/7 घेतो. त्यामुळे काय होणार बघा 61 चा 6 6 1 चा 6 6 6 जा झाला 7 7 गेलं 2 1 जा 2 2 3 जा म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा 22/3 इक्वल टू जर आपण बघितलं 7 3 जा 21 राहिले 1 3 3 जा हे अराउंड 7.3 सेंटीमीटर आपल्याला कशाची लेंथ मिळणार आहे आर एक्स क्यूची मिळणार आर एक्स क्यूची लेंथ आपल्याला काय मिळणार आहे 7.3 मिळणार. तशीच आपण काय करू शकतो दुसऱ्याची पण काढू शकतो. इथे फक्त आपल्याला काय करावं लागेल तर आरची व्हॅल्यू वेगळी आहे दिलेली आहे. आरची व्हॅल्यू तिथे किती आहे 21 आहे कारण OM म्हणजे त्याचं काय झालं रेडियस झाला. तर आपण 60 डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय म्हणजे 22/7 घेऊया आणि 21 आर आपल्याला किती दिलं 21 दिलं. मगासारखं जिथे होणार आहे 2 1 जा 2 2 3 जा झालं 7 7 आपलं 7 3 जा झालं हे 3 3 आपले काय झाले कॅन्सल झाले. आपल्याला किती मिळणार सांगा 22 सेंटीमीटर. हे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता सांगा एकदम इझी आहे आणि तुम्हाला फक्त हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत नाही पण तुम्हाला एक आयडिया देतो की समजा आपल्याला केव्हा शेडेड रिजन दिलेली असते. समजा तुम्हाला अशी शेडेड रिजन दिलेले आहे आणि समजा आपल्याला एखादा असं म्हणजे काय दिलं समजा असं दिलं आहे आपल्याला की एवढा भाग दिलेला आहे असा भाग दिलेला आहे आणि शेडेड भाग एवढा दाखवलेला आहे. पण तुम्हाला सांगितलं याचं काय करा एरिया काढा म्हणून सांगितलं. तर पहिल्यांदा तुम्ही काय करणार हा तर एक तर स्क्वेअर असणार चौरस असणार किंवा काय असणार समजा आयर असणार आहे रेक्टँगल असणार आहे. मग ह्याची तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ दिलेली असेल समजा किंवा आयर चौरस स्क्वेअर असेल तर एक बाजू तुम्हाला दिलेली असेल आणि नंतर तुम्हाला काय असणार हा अँगल तुम्हाला माहीत असला पाहिजे. हा अँगल आपला किती होणार समजा 90 डिग्री होणार. त्याच्यामध्ये ही एरिया आपण काढू शकतो या सेक्टरची एरिया काढू शकतो. मग आपण काय करणार आहे तर ह्याची एरिया काढायची मायनस काय करायची ह्या सेक्टरची एरिया मायनस करायची जेणेकरून आपल्याला हे मिळू शकेल. किंवा तुम्हाला डायरेक्टली असं विचारलं ह्याचं एरिया काढा म्हणून सांगितलं आणि ह्याची नको आहे आपल्याला तर डायरेक्टली आपण काय करणार आहे ते सेक्टरची एरिया काढू शकतो. आपण जसं काढलं तसं एकदम सिम्पल आहे मला कारण तुम्हाला काय माहिती आहे एरिया ऑफ रेक्टँगल किंवा एरिया ऑफ स्क्वेअर कसं काढायचं ते माहिती आहे. एरिया ऑफ सेक्टर आपण जस्ट बघितलं
त्यामुळे एरिया ऑफ स्क्वेअर किंवा रेक्टँगल जे काही दिलेलं असेल त्याच्यामधून ही जर मायनस केली तर आपल्याला ही एरिया मिळाली. किंवा डायरेक्टली तुम्हाला हे विचारलं तर हे पण तुम्हाला काढता यायला पाहिजे. इथे तुम्हाला अँगल दिलेला नसणार. हा अँगल किती असणार तर 90 डिग्री. जर तो काय असेल रेक्टँगल किंवा स्क्वेअर असेल तर अशा प्रकारचे एकदम इझी सगळे आहेत. फक्त 2-3 फॉर्म्युले तुमचे लक्षात असेल आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायला पण काय कठीण नाही आहे. एक परत एकदा सांगतोय बघा. एरिया ऑफ आर पहिले सेक्टर एरिया ऑफ सेक्टर डिवाइडेड बाय एरिया ऑफ सर्कल इक्वल टू काय मिळते आपल्याला थीटा अपॉन 360 मिळतं. आणि हेच इक्वल टू आपलं काय सांगा लेंथ ऑफ आर डिवाइडेड बाय सर्कमफरन्स डिवाइडेड बाय सर्कम. म्हणजे मी थोडक्यात इथे लिहितो बघा. एरिया ऑफ सर्कल सेक्टरला समजा मी ए म्हटलं, एरिया ऑफ सेक्टरला आणि एरिया ऑफ सर्कलला आपण काय म्हणतो पाय आर स्क्वेअर असतं आपलं. पाय आर स्क्वेअर इक्वल टू थीटा अपॉन 360 इक्वल टू लेंथ ऑफ आर मी यल म्हणतो आणि सर्कमफरन्स. अशा प्रकारे पण हे जर तुम्ही तिन्ही लक्षात ठेवलं म्हणजे एरिया ए अपॉन पाय आर स्क्वेअर इक्वल टू थीटा अपॉन 360 इक्वल टू यल अपॉन 2 पाय आर. आणि यल म्हणजे काय लेंथ ऑफ आर आणि ए म्हणजे इथे काय झालं एरिया ऑफ सर्कल आणि आर वगैरे तुम्हाला सगळं काय माहीत आहे. आणि थीटा म्हणजे आपल्या त्या सेक्टरचा अँगल किती होतो तो आपण काय कन्सिडर करतो थीटा असतो. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.